नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सिस्टर. तर आपण इयत्ता 6वी मध्ये इतिहास व नागरिकशास्त्रामध्ये माणसातील समाजशीलता हा घटक बघणार आहोत. तर मला सांगा बघू की आपण समाजात राहतो, तर समाजामध्ये म्हणजे मुख्य प्रेरणा आपली काय असते? समाजामध्ये राहताना आपण कसं राहायला पाहिजे? बांधिलकीने राहायला पाहिजे. म्हणजे आपण एकत्र सगळेजण राहायला पाहिजे. आपण समाजात राहतो म्हणजे आपल्या सगळ्याच्या समूह असायला पाहिजे, एकता असायला पाहिजे. पण एकत्र राहतो आपण एकत्र कधी राहतो? जेव्हा आपल्याला एकमेकांबद्दल म्हणजे विश्वास असेल तरच आपण एकत्र राहू शकतो. मग समूहात राहिल्याने म्हणजे काय निर्माण होते आपल्यात? आणि म्हणजे आपल्याला कशाची भीती राहते का? समूहामध्ये राहिल्यामुळे माणूस समाजशील बनतो. आणि माणसात म्हणजे कशाची भावना निर्माण होते? मानवतेची आणि सुरक्षितता वाटते ना. आपण एकत्र समूहात बरोबर आपण समाजात राहतोय तर सुरक्षिततेची भावना आपल्यात निर्माण होते. मी आता एक खेळ घेणार आहे, त्यामध्ये मी एक म्युझिक लावणार, त्यामध्ये तुम्ही ते बॉल पास करायचं एकमेकांना. तर तुम्ही एकमेकांना बॉल पास करायचं आणि त्याच्यानंतर बॉल येईल त्याने काहीतरी गाणं किंवा काहीतरी कृती करून दाखवायची. गाणं म्हणून दाखवू बघू बाजूला. कुठलंही गाण्याची आवडते ते गाणं नाही ते मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. आता तुमच्यावर चालले मी तर घ्या असतं. काय गोष्ट सांगणार मोटिवेट करावं मला. छान छान छान. दोघांनी पण एकदम छान गाणं म्हणून दाखवलेलं आहे. तर आज आपण मी उद्या तुम्हाला बक्षीस आणून देते, चॉकलेट आणून देते मी तुम्हाला. आज तुम्ही या खेळाच्या माध्यमातून समाजशीलता हा घटक शिकलेला